नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी शेवगा या भाजीचे औषधी उपयोग सांगणार आहे. आयुर्वेदामध्ये याला शिग्रू म्हणतात आणि शिग्रूच्या सर्व भागांचे औषधी उपयोग आहेत. म्हणजे त्याची पानं, फुलं, नंतर आपण ज्या शेंगा खातो त्या शेंगा, मुळं या सगळ्याचे उपयोग आहेत. पण आज मी तुम्हाला पानं आणि शेंगा या दोन्हीचे उपयोग सांगणार आहे. कारण मुख्यत्वेकरून हे अगदी इझिली अवेलेबल असतं. त्याचा तुम्ही भाजीमध्ये उपयोग करू शकता. त्यामुळे कोणकोणत्या व्याधीमध्ये कसं वापरायचं हे आपण बघूयात. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सुरुवातीला आपण शेवग्याच्या शेंगा याचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते बघूयात. या शेंगा ह्या सगळ्या प्रकारच्या वातविकारांवर उपयोगी असतात. कारण उष्ण असतात एकतर, वात कमी करणाऱ्या असतात. त्यामुळे जर कोणाला संधिवात असेल म्हणजे जॉईंट पेन होत असेल, तर याची भाजी तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे. याशिवाय पोटातला वात कमी करण्यासाठी पण याचा उपयोग होतो. अग्नी मंद असेल म्हणजे भूक चांगली लागत नसेल तर भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे शेवगाच्या शेंगांची भाजी ही तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाल्ली तर तुम्हाला वाताच्या त्रासावर हमखास उपयोग होतो. हे झालं पूर्ण शेंगांबद्दल. आता आपण ह्यातल्या ज्या बिया आहेत तर त्याचा काय उपयोग आहे ते बघूया. तर ह्या ज्या बिया आहेत ना त्या कृमिघ्न आहेत. कृमिघ्न म्हणजे जंत कमी करणार आहेत. त्यामुळे अर्थातच लहान मुलांसाठी ह्या अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे मुलांना वरचेवर जेव्हा जंतांची टेंडन्सी असते, तर तुम्ही आयदर याची भाजी देऊ शकता किंवा कधी-कधी काही मुलांना भाजी आवडत नाही, ते नीट खात नाहीत किंवा जर मुलं खूपच लहान असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर या शेंगा आहेत ना, त्या पाण्यामध्ये उकळायच्या. व्यवस्थित उकळल्यावर त्याचं पाणी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापरू शकता. म्हणजे आमटीमध्ये ते पाणी घालू शकता, मुलांना देत असाल तर वरणामध्ये घालू शकता. सो याचा काढा असं थोडक्यात बनून तो त्यांच्या पोटात जाऊ शकतो. या बियांचा दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे जेव्हा क्रॉनिक खोकला, कफ, ॲलर्जिक रायनायटिस असं असतं, तर तेव्हा या बियांचा काढा हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. लहान मुलांमध्ये पण बऱ्याचदा कफाची टेंडन्सी असते, तर त्यांना पण तुम्ही असंच भाजीमधून, आमटीमधून किंवा शेवग्याच्या शेंगा ह्या खायला दिल्यात तर खूप फायदा होतो. यानंतर आपण पुढे बघणार आहोत, की शेवग्याच्या पानांचा काय उपयोग होतो, म्हणजेच मोरिंगा लीव्हज असं ज्याला म्हणतो. तर सगळ्यात पहिला महत्वाचा उपयोग म्हणजे अगेन वाताच्या विकारांवर म्हणजे ज्यांना संधिवात आहे, तर अशांना तुम्ही या पानांचा काढा करून देऊ शकता. दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे ही जी पानं आहेत ना, ही रक्तशुद्धी करणारी आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या स्किन कंडिशन्स किंवा त्वचेवरची ॲलर्जी जी असते, तर त्यामध्ये ही पानं अतिशय गुणकारी असतात. याची तुम्ही भाजी करून देऊ शकता किंवा जसं मी म्हटलं तसं काढा करून देऊ शकता. तिसरा महत्वाचा उपयोग बायकांसाठी अतिशय चांगला आहे. म्हणजे ज्या बायकांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो, म्हणजे पोटात दुखत असेल, फ्लो रेग्युलर होत नसेल, तर त्यांनी पण ही पानं आवर्जून खाल्ली पाहिजेत. बाळंतीण बायकांना जर तुम्ही ट्रेडिशनल तुम्हाला माहित असेल, तर बाळंतीण बायकांना दूध चांगलं येण्यासाठी पालेभाज्या देतात. म्हणजे मेथी देतात बरेच जण, काही जण शेपू देतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ही भाजी पण ॲड केली पाहिजे. ही भाजी जनरल आपण बाकी पालेभाज्या जशा बनवतो, तशी बनवलीत म्हणजे लसणाची फोडणी देऊन वगैरे, तर यानी पण बाळंतीण बायकांना दूध चांगलं येण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. यानंतर अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे लेटेस्ट रिसर्चनुसार मोरिंगा लीव्हज ज्या आहेत ना, त्या ॲनिमियामध्ये त्याचा खूप चांगलं काम आहे. म्हणजे शरीरामध्ये लोह कमी असेल, तर रक्त वाढण्यासाठी, लोह वाढण्यासाठी ह्या पानांचा अतिशय महत्वाचा रोल आहे. हे तुम्ही कुठल्या पद्धतीने घेऊ शकता. जसं मी सांगितलं तसं काढा किंवा भाजी आणि शेंगा पण अगेन तुम्ही काढा करून घेऊ शकता किंवा भाजीमध्ये घेऊ शकता. तर ही अतिशय गुणकारी अशी वनस्पती आणि इझिली अवेलेबल. तर त्याचा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये, आहारामध्ये वापर करून बघा आणि त्याचा कसा फायदा होतो ते ऑब्झर्व्ह करा. म्हणजे हिमोग्लोबिन कमी वगैरे असेल तरी पण तुम्हाला रेग्युलरली याचा उपयोग केला तर हिमोग्लोबिन वाढलेलं नक्की दिसतं. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ.